प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। प्रियजनांनो, आजचं जे वचन आजच्या दिवसासाठी मी निवडलेलं आहे ते वचन अनुवादचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 33वा वचन आहे। देवाच्या नियमाचे खरं पाहिलं तर आपण लिखाण जे आहे ते बायबलमधील निर्गमच्या पुस्तकामध्ये आधीच पाहिलेलं होतं आणि अगोदरच आम्ही ते वाचन केलेलं आहे। आणि अनुवादचे पुस्तक म्हणजे एका अर्थाने देवाने दिलेल्या नियमांची आठवण पुन्हा पुन्हा करून देणं, परत एकदा करून देणं या संदर्भात आहे। अनुवादचा जो अनुवाद अध्याय 5वा हा विशेषतः 10 आज्ञांचा पुनरुच्चार आहे। 6व्या वचनापासून सुरू करून आम्हाला 10 आज्ञांची यादी या पुस्तकामध्ये या अध्यायामध्ये दिसते, जी देवाने आधीच सांगितली होती। आणि जेव्हा इस्रायल लोक वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत किंवा होते, तेव्हा मोशे लोकांसमोर त्या सर्व देवानं दिलेल्या आज्ञा पुन्हा एकदा सांगत आहे। अनुवाद 5 अध्याय आणि 33वा वचन मध्ये मोशे म्हणतो, ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला। प्रियजनांनो, आम्ही पाहतो की अनुवाद 5:33 आम्हाला प्रभूच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन करते। तुमचा देव परमेश्वर ज्या मार्गाने तुम्हाला आज्ञा देतो त्या मार्गाने चाला म्हणजे तुम्ही जगाल। मोशे त्या इस्रायल लोकांना जे आता कनान देशाच्या अगदी सीमेवरती आहेत त्यांना मार्गदर्शन करतो, म्हणजे तुम्ही जगाल। जे इस्रायली लोक आता वचन दत्त देशाच्या काठावर होते, त्यांनी नुकतीच एक संपूर्ण पिढी या अगोदर मरताना पाहिली होती। म्हणून या लोकांना या वचनाचा फार मोठा अर्थ होता। या लोकांच्यासाठी या वचनाचा खूप मोठा असा अर्थ होता, कारण कालेब आणि यहोशुआ वगळता त्यांच्यातील संपूर्ण पिढी परमेश्वराने आज्ञा दिलेल्या मार्गाने चालली नव्हती आणि परमेश्वराने आज्ञा दिलेल्या मार्गापासून ते दूर गेले आणि ते सर्व मरण पावले होते। आणि आता मोशे या नवीन पिढीला म्हणत आहे, आता तुम्हाला परमेश्वराकडून या आज्ञा मिळाल्या आहेत, तुम्ही जगावे म्हणून त्या आज्ञांच्या मार्गाने चाला। आपल्या प्रत्येकाचं जीवन देवाच्या आज्ञा पाळण्यावर अवलंबून आहे। प्रियजनांनो, अशाच प्रकारे देवाच्या वचनाच्या आधारे आज आपल्या प्रत्येकासाठी तीच बाब आहे। आपले जीवन देवाच्या आज्ञा पाळण्यावर अवलंबून आहे। खरे जीवन, आनंद काळचे जीवन, सार्वकालिक जीवन देवाच्या वचनाचे पालन करण्याने लाभते। अनुवाद 5:33 हे वचन आपल्याला देवाच्या वचनाचे पालन करण्यास मदत करणारे असे ठरते। आणि म्हणून आम्ही आज प्रार्थना करावी की देवा, आज आम्हाला तुझ्या वचनाचे पालन करून जगण्यास मदत कर। देवा, आम्हाला फसवले जाऊ नये, आम्हाला असे वाटू नये की आमच्या जीवनासाठीच्या आमच्याच योजना तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत। आम्हाला असं कदापि वाटू नये, आमचे मार्ग तुझ्या मार्गापेक्षा चांगले आहेत असं देखील आम्हाला कधी वाटू नये। जेव्हा आम्ही प्रियजनांनो आमच्याच मार्गाने जगतो किंवा जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवनाचा अनुभव, अनंतकाळच्या जीवनाचा अनुभव मिळेल काय? तो अनुभव आपल्याला कदापि मिळणार नाही। रोज सकाळी आमचा हा विचार असला पाहिजे की देवा, कृपया आम्हाला आज दिवसभर आम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात हे लक्षात ठेवण्यास मदत कर की तुझ्या मार्गाचे पालन करण्यात, तुझा सन्मान करण्यात आणि तुझा गौरव करण्यात आणि तुझ्या वचनानुसार वागण्यात, विचार करण्यात, इच्छा करण्यात, बोलण्यात, तुला शोधण्यात सार्वकालिक जीवन आहे। इतर सर्व काही म्हणजे आमच्याच इच्छेने वागणे आम्हाला मृत्यूकडे घेऊन जाते। फक्त तुझा शब्दच आम्हाला जीवनाकडे घेऊन जातो। देवा, आम्ही प्रार्थना करतो की
आजच्या सकाळी प्रियजनांनो आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया की देवा तुझे वचन जीवन आहे हे जाणून तुझे वचन जीवन देते. तुझ्या वचनाशिवाय आम्हाला जीवन नाही. तुझ्या वचनाशिवाय आम्ही आनंद काळाचा मृत्यू अनुभवतो. देवा आम्ही प्रार्थना करतो की जसे मोशेने तुझ्या लोकांनी वाचण्यासाठी त्यांना तुझ्या वचनाची आठवण करून दिली, जेणेकरून त्यांना आशीर्वादित जीवन मिळावे. देवा आम्ही प्रार्थना करतो की तू आज आम्हाला तुझ्या वचनाचे पालन करून जगण्यास मदत कर. आजच्या सकाळी ही आपली प्रार्थना असू द्या प्रियजनांनो, जेणेकरून आपल्याला या जीवनामध्ये जर आम्ही देवाचे मार्गदर्शनानं चालू तर योग्य आणि देवाला आवडेल असं जीवन जगता येईल आणि ते जीवन इतरांच्यासाठी सुद्धा आशीर्वादित असे होईल. देव बाप तुम्हाला आजच्या सकाळी या वचनाद्वारे आशीर्वादित करो. धन्यवाद.